नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चांदीच्या वस्तू, चांदीच्या मूर्ती किंवा चांदीचे कुठलेही दागिने अगदी सहज सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक. आणि विशेष म्हणजे यामध्ये मार्केटमध्ये मिळणारे कुठलंही केमिकल, स्प्रे, लिक्विड वगैरे असं आपण काहीही वापरणार नाही. तर घरातच उपलब्ध असणाऱ्या मोजक्या वस्तूंचा वापर करून आज आपण हे दागिने कसे स्वच्छ करायचे ते पाहणार आहोत. तर आज मी हे घेतलेले आहेत पैंजण, जे तुम्ही पाहू शकता अगदी काळपट झालेले आहेत. बारीक डिझाईन असल्यामुळे अगदी काळपट अशी डट यामध्ये जमा झालेली आहे. तर हेच आज आपण कसे स्वच्छ करायचे ते पाहणार आहोत. आणि यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती एक भांडं आपल्याला ठेवायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. आता जे कुठले दागिने, वस्तू वगैरे तुम्ही स्वच्छ करताय ते पूर्णपणे बुडतील इतपत पाणी या भांड्यामध्ये आपल्याला हवं आहे. यानंतर पाणी चांगलं उकळलं की यामध्ये सगळ्यात आधी एक मोठा चमचाभर आपल्याला चहा पावडर टाकायची आहे. आता तुम्ही म्हणाल पाणी उकळलंय, यामध्ये चहा पावडर सुद्धा टाकली, आज आपण चहा बनवतोय का? तर चहा तर नाही, पण या चहा पावडरचा अगदी पुरेपूर वापर आपण इथे करणार आहोत. आता इथे मी फ्रेश चहा पावडर वापरली आहे. याऐवजी जर तुम्ही जस्ट चहा बनवलाय, त्या भांड्यामध्ये चहा पावडर शिल्लक असेल तर ही वापरलेली चहा पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता. यासाठी ही चहा पावडर 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता हीच वापरलेली चहा पावडर सुद्धा तुम्ही चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. त्यामुळे ही चहा पावडर सुद्धा वापरात येईल, ही वेस्ट जाणार नाही. तर आज आपण इथे फ्रेशच चहा पावडर घेतली आहे, ती पाण्यामध्ये चांगली उकळू दिली आहे. यानंतर 2 महत्त्वाच्या पदार्थ आपण यामध्ये वापरणार आहोत. एक म्हणजे डिटर्जंट पावडर. जी कुठली कपडे धुण्यासाठी डिटर्जंट पावडर तुम्ही वापरता, त्याचा एक मोठा चमचा किंवा भांडे घासण्याचं लिक्विड असेल, कपडे धुण्याचं लिक्विड असेल, यापैकी काहीही एक मोठा चमचाभर यामध्ये आपल्याला टाकून हे उकळून घ्यायचं आहे. यासोबतच आपल्याला लागणार आहे लिंबू. अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे. आता इथे फक्त लिंबाचा रसच नाही, तर याची जी साल आहे ती सुद्धा आपल्याला वाया घालवायची नाही. ती सुद्धा आपण यामध्येच टाकून हे उकळून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल यामध्ये आपण चहा पावडर टाकली आहे, आता याचा काळपटपणा आपल्या दागिन्यांवर येणार नाही का? तर असं काहीही होणार नाही. उलट ही चहा पावडरच पूर्ण या दागिन्यांवरती कमाल करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता तो शेवटपर्यंत नक्की पहा. तर काही मिनिटासाठी हे सगळे पदार्थ टाकल्यानंतर पाणी मी व्यवस्थित उकळून घेतलंय. आता यानंतर जे कुठले दागिने तुम्हाला स्वच्छ करायचे एक एक करून या पाण्यामध्ये ॲड करा. पैंजण पाण्यामध्ये टाकल्यानंतर फक्त मिनिटभरासाठी आपण या पाण्यात उकळून द्यायचे आहेत. लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि याच गरम पाण्यामध्ये हे पैंजण कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला असेच ठेवायचे आहेत. 20 मिनिटांनंतर या पाण्यातून हे पैंजण आपल्याला काढून घ्यायचे आहेत. म्हणजे पाणीसुद्धा बऱ्यापैकी थंड झालेलं असेल, पैंजणसुद्धा बऱ्यापैकी थंड होतील, ज्यामुळे आपल्याला ते क्लीन करायला सोपे जातील. तर पाणी पूर्णपणे सुद्धा थंड करायचं नाही, थोडंसं कोमटच ठेवायचं आहे, ज्यामुळे हे स्वच्छ करणं आपल्याला सोपं जाईल. तर पहा, पैंजण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. तुम्ही पाहिलं की अगदी पाण्यामध्ये उकळल्यानंतर बऱ्यापैकी ते स्वच्छ झालेत, चमकू लागलेत. परंतु यावरती अगदी बारीक अशी डिझाईन असते, ज्यामध्ये जमा झालेली डट सहज स्वच्छ व्हावी यासाठी जुन्या टूथब्रशच्या मदतीने आणि याच सोल्युशनच्या मदतीने हे पैंजण मी काही मिनिटासाठी घासून घेतले. म्हणजे याच्या डिझाईनमध्ये जमा झालेली डट अगदी सहज बाहेर निघेल, जी सहज स्वच्छही होईल. या प्रोसेसने तुम्ही चांदीच्या वस्तू, चांदीचे भांडे, चांदीचे कुठल्याही प्रकारचे दागिने अगदी सहज स्वच्छ करू शकता. एकदाच ही ट्रिक तुम्ही वापरून पहा. वापरल्यानंतर तुम्ही स्वतः सगळ्यांना सांगाल की इतकी ही जबरदस्त ट्रिक आहे. आपल्याला कुठेही सोनाराकडे चांदीच्या वस्तू स्वच्छ करायला न्यावं लागणार नाही. अगदी सहज तुम्ही चांदीच्या वस्तू स्वच्छ करू शकता. तर ब्रशने हे दोन्ही पैंजण घासून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा मी हे धुवून घेतलेले आहेत. धुतल्यानंतर नॅपकिनने एका स्वच्छ कपड्याने आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे, तांब्या पितळचे भांडी असोत किंवा चांदीच्या वस्तू किंवा सोन्याचे दागिने काहीही स्वच्छ केल्यानंतर ते कधीही असे ओलसर ठेवायचे नाही. ते पटकन सुकवायचेत नॅपकिनने किंवा फॅनखाली. त्यामुळे यावरती कुठल्याही पाण्याचे वगैरे डाग राहत नाही. आणि राहिला प्रश्न या लिक्विडचा, तर हे अजिबात फेकून द्यायचं नाही. हे खूपच उपयोगी असं लिक्विड आहे. याने तुम्ही काचेची भांडी, रोजची स्टीलची भांडी सुद्धा स्वच्छ करू शकता, ज्यामुळे त्यांची जी चमक आहे ती पुन्हा येते. काचेची भांडी तर अगदी नव्यासारखे स्वच्छ होतात. त्यामुळे हे लिक्विड एकदा वापरल्यानंतर मी कधीही फेकून देत नाही. रोजचे भांडे स्वच्छ करण्यासाठी याचा नेहमी वापर करते. तर आता हे पैंजण तुम्ही पाहताय, आधी किती काळे दिसत होते, यावर्षी पूर्ण चमक निघून गेली होती आणि दागिन्यांवरती अगदी नाजूक डिझाईन असते,
ज्यामध्ये खूप सारे डर्ट जमा होते, तर ही डर्टसुद्धा अगदी सहज या सोप्या पद्धतीने दूर झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा या एका सोप्या पद्धतीने चांदीच्या कुठल्याही प्रकारच्या वस्तू, दागिने, भांडे अगदी सहज स्वच्छ करू शकता. तर चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.